नमस्कार मंडळी. तर हे काय करलाय ओळखतंय का बघा. कुठली भाजी आहे ही? ओळखा बघू ही कुठली भाजी आहे. बघा जरा ओळखत्या काय कुठली भाजी आहे. तर ही हाय गुळीची भाजी, मोठ्या गुळीची भाजी. तर ही मार्केटमध्ये पण मिळते, पण ही आल्या आता आमच्या इथं थेट रानातून आल्या. आमची शानाई घेऊन आल्या. मग म्हटलं हिला आज झणझणीत गुळीची भाजी होऊन जाऊ दे. आणि खरोखर ही भाजी आहे ना, ती उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आहे. हा, आणि साधी सोपीच भाजी आहे. त्यामुळे जरा तुम्हाला दाखवूया म्हटलं. लई लोक अशी कमेंट करतात की ताई तुमच्या रिअल व्हॉइस मध्ये, आता त्या ब्लॉगला पण हिचा रिअल व्हॉइसच असतोय, पण बाबा हाय असंच बोलून जरा दाखवा की म्हटली रेसिपी. तर दाखवणार काय आज बोलून रेसिपी? होय दाखवणार की. दाखवणार मी करतोय ते दाखवणार. हा, आणि साध्या पद्धतीने आमच्या घरात जे काय असतंय तेच हे माझ्याकडे साहित्य पदार्थ अवेलेबल असतात त्यातच ती दाखवत्या. जास्त इकडे तिकडे काय आणायची लागणे, साध्या सोप्या. आणि हा, आमची काय हॉटेल सारखी भाजी नाही होत, कारण आमच्या भाजीत गावरान झटका असतोय. त्यामुळे लय भारी लागतात भाजी. आणि आपली बायको तर माहित आहे आपल्याला, साक्षात अन्नपूर्णा आहे. जे काही करल ते हा चवदार होते. तर चला पटपट भाजी निवडतो पहिला, आणि मग भाजी करूया आपण मस्त गरम गरम भाकरी. हे बघा आमच्या आहो मला भाजी लसूण सोलून द्यायलात कसं. पोरं पण अभ्यासला बसल्यात तिथं. गुळीची भाजी, गुळीची भाजी निवडून झाले. आता लसूण सोलून भाजी खायला पाहिजे म्हटल्यावर सोलायला पाहिजे. आमचा दादा मदत करून आलाय, आता मी मदत करावं. आता मी भाजीला मदत करून आलोय. काय नाही करायचं, लसूण सोलत बसलं असं ते भाजी खायच्या तर सोला. बघा तुम्हाला तर माहिती आहे आता काय करावं आपण. गोळीची भाजी ना बघा, एवढा मी लसूण सोडलोय, एवढं सोलायला लावलंय मला लसूण. आणि हे गोळीची भाजी, आई शपथ, गरम गरम भाकरी आणि गोळीची भाजी म्हणजे तुम्ही बघू शकता की तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. आणि मी असा माणूस आहे की आमची आई सुद्धा स्वयंपाक करताना ना मी असंच बसवतो तिच्यापाशी. मला लय आवडायचं स्वयंपाक वगैरे करायला, असं म्हणजे करताना बघायला, आणि ती तिथलं गरम गरम खायचं. आणि बायको सुद्धा मला असं बसवते, कुठं बाहेरच सोडत नाही. नुसतं बसत जाऊ नका, असं मी काय करतोय स्वयंपाकात ते पण शिकलोय. आता निम्माला शिकलोय. भाकरी वगैरे सगळं करतोय, भाकरी वगैरे सगळं करतोय मी. कालवण वगैरे सगळं, चपाती तेवढा लाटा येते मला. पहिला आई इथं बसून घ्यायची, आता बायको बसून घ्यायला. कधी केला नाही सा, करतो म्हटला नाही सा कधी. काय आता पुढच्या टायमाला करूया. अडकवाय बघायला मला तरी मी अडकणार नाही, ब्लॉक करतो. मस्त गरम गरम गोळीची भाजी करूया. तर आवड काय भाकरी झाल्या आपल्या. प्रेक्षकांना आपल्या गुळीची भाजी दाखवायचं. गुळीची भाजी मला काय एवढं माहिती. गुळीची भाजी कशी काय काय म्हणजे काय काय लय फायदे आहेत. आमच्या मॅडमला लय फायदे माहिती आहेत. काय काय म्हणजे सांग ना, फायदे सांग ना आपल्या प्रेक्षकांना. गोळीची भाजी ही रक्तवाढीसाठी चांगली आहे, रक्त शुद्ध करत्या. आणि कसं आहे, ज्यांना मुळव्याध आहे त्यांचा मुळव्याध कमी होतोय. असं लाजण्यासारखी काही गोष्ट नाही आहे, पण ते सत्य आहे. सत्य म्हणजे ते मुळव्याध वगैरे म्हणा की गुणकारी भाजी. ज्यांच्यात लठ्ठपणा वाढलेला असतोय ते लठ्ठपणा, वजन कमी करते. कारण की यात कॅलरीज कमी असतात, त्यात कॅलरीज कमी असतात, आणि पचनाला एक नंबर भाजी. आणि तुम्हाला तर दाखवलं म्हणजे केल्यावर बघायला तुम्ही एकदम लय रसरसची चरचरीत भाजी होत्या. चला, आज बायकोनं माझं लयच हाल करायचं ठरवले, कारण गोळीची भाजी. आणि आता बघा एकदम सरप्राईज, मला शेवग्याच्या शेंगाची आमटी सुद्धा लय आवडते. वांग्याची पण आमटी लय आवडते, आणि शेवग्याच्या शेंगाची पण आमटी आवडते. शेवग्याच्या शेंगा पण आणल्या. म्हणजे काय सांगू आता तुम्हाला, आता पुस्तकाला माझा म्हणजे खरोखर आज दुपारी माणसं भेटायला आली होती. त्यामुळे आमचं जेवण किती झाले, 4:45ला आम्ही जेवलोय. कसं आहे, माणसांना दुखून पण चालत नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत थोडा गप्पा मारल्या. 12:15 12:30 काहीतरी आलतेच, आणि 3-3:30ला गेलीत. मग आम्ही जेवलो, चहाच्या टाइमात आम्ही जेवलो. त्यामुळे लय भूक लागल्या. आणि जेवण मी वाटतं फक्त चतकुर भाकरी खाल्ल्या, कारण की माझं टायमिंग जेवणाचं गेलं तर मी जेवत नाही. चला तर मंडळी, ही बघू शकता तुम्ही कशाची भाजी आहे. मग अशी सांगितलंय तुम्हाला, ही गुळीची भाजी आहे, ती आता करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर एक मोठा चिरलेला कांदा, अर्धा टोमॅटो, ठेचलेला लसूण, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लाल मिरची असली तरी पण चालते. आणि ही 10 मिनिटं भिजत घातलेली मुगाची डाळ. आधी पाण्यात भिजत घालायची ही डाळ. आणि आता कढईमध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 चमचे तेल.
चरचरीत होऊन जाऊ दे कारभार बाई. चरचरीत होणार. एकदा खाल तर परत परत मागाल. वा. ही बिन पाण्याची शिजवायची असते भाजी. ओके. कारण की जशी भाजी शिजल तसं त्या भाजीला पाणी सुटते, त्यामुळे वाफेवरच शिजवायचं असते. आमच्या आईनं शिकवल्या मला भाजी गावरान पद्धतीनं, त्यामुळे भाज्या करायला शिकलोय. आणि तिथं काय केलं मॅडम? वा बघा, ही शेवग्या शेंगाची आमटी काय सगळ्यांना येत असेलच. आणि जर बाबा तुम्हाला याची आणि रेसिपी पाहिजे असेल तर मॅडम आमच्या पुढच्या ह्याच्या सांगतात, कारण लोक काय म्हणतात काय आम्हाला एवढी आमटी पण करायला येत नाही काय, है ना? त्यामुळं करण्यावर असते ते. प्रत्येकाला प्रत्येक पदार्थ हा येतच असते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. यात घातले आपण 2 ते 2.5 चमचे तेल. त्यामध्ये आपल्याला थोडीशी टाकायचं आहे मोहरी. तर तुम्ही म्हणाल सारखं जिरं मोहरी प्रत्येक भाजीत का घालतास, तर तडका दिल्यावरच भाजी चांगली आणि चवीची होत्या. त्यामुळे कडकडीत मोहरी भाजली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. जिरं चांगलं कडकडलं की त्यामध्ये टाकायचंय आपल्याला मोहरी. कडकडले की जिरं टाकायचं. त्यानंतर टाकायचं आपल्याला कांदा. कांद्याचा कलर बदलूपर्यंत, छान कलर त्याला भाजूपर्यंत भाजून घ्यायचा आपण. तर बघा आपला कांदा भाजलाय. असा कांदा भाजून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा लसूण. लसूण टाकला मग आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो. टोमॅटो हे ऑप्शनल आहे, त्यातच लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची. तर ह्यात टाकल्या पहिला कांदा, मग लसूण आणि टोमॅटो काय ऑप्शनल आहे. टोमॅटो आहे ऑप्शनल. आवडतंय त्यांनी घाला, नाही आवडत त्यांनी हे करा. आणि मिरची घालायची. चवीसाठी मिरची घालायची. ओके. ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आमच्या मॅडम काय म्हणतात की रेसिपी ही कोणत्याही पदार्थावर ठरत नाही, तर ती ठरते आपल्या हातावर. आपण कसं भाजतोय, किती वेळ भाजतोय. त्यातच घालायचंय आपल्याला ही भिजवून घेतलेली डाळ, मूग डाळ. म्हणजे आता वास्त्र बघून असं वाटतंय की खमंग सुगंध बघून तर असं वाटतंय की हा 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 वा. आता ही मूग डाळ भाजायची. त्याच्यातच लगेचच आपल्याला घालायचं गोळीची भाजी. तर ही पडली आपल्या गोळीची भाजी. आता लगेच 5 मिनिटात आपल्या गोळीची भाजी तयार होणार आहे. ही भाजी म्हणजे ह्या भाजीची पानं मोठी मोठी असतात, त्यामुळे ही तुम्ही चिरून पण घेऊ शकता. भाजी यात पाणी घालायची काही गरज नाहीये, याची दिसते वाफेवर. तर मंडळी हे म्हणजे तुम्ही म्हणाल की काय आहे गोळीची भाजी आम्हाला येते, पण कोणाला येत नाही हे त्यांच्यासाठी आहे. आणि कसं आहे की ह्या भाज्या आता उन्हाळ्यात खायला पाहिजेत, कारण की भाज्यांमुळे भरपूर आपल्याला प्रोटीन मिळतंय, भरपूर फायबर मिळते आपल्याला यातून. कुणाला भाज्या प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. कुणाला आवडत्या, कुणाला आवडत नाही. पण आवडीनिवडीसाठी खाऊ नका, तर आपल्या शरीराला चांगले आहे म्हणून भाज्या खावा तुम्ही. का तर रक्त पण शुद्ध होतंय, वाढतंय पण. जे आपल्या शरीरात नकारात्मक जे हे असतंय ते पण बाहेर पडते. तर यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद आणि 1 चमचा चटणी. म्हणजे तिखट आपल्या आवडीनुसार आहे, कमी जास्त करू शकताय. कमी पण घालू शकताय, जास्त पण घालू शकताय. हे छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं. चटणी तुम्ही तेलात टाकला असा तरी पण चालते, पण मी भाजी जरा मुरत आल्यावर घातले म्हणजे सगळीकडे एकजीव होते असं. तर मंडळी बघू शकता आपण कसं वाफाळती भाजी आपली व्हायला लागल्या. आणि हे बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच म्हणावं लागेल आपल्याला. वा 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 वा. आता आपल्याला घालायचंय मीठ. ओके. चवीनुसार मीठ. सॉरी बरं का मंडळी, मी मध्ये मध्ये करतोय रेसिपीच्या, पण काय करू भूकच राहत नाही हो. तर आता आपण ह्याच्यावर शेंगदाण्याचं कूट घालायचंय. म्हणजे असं हलवायचं आणि त्याच्यावर आता आपल्याला ताट झाकून द्यायचं. आणि ह्याला इन्स्टंटच पाणी असते ना स्वाती? म्हणजे ह्याला इन्स्टंटच पाणी असते, ह्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण याला मुळातच पाणी सुटते.
त्यामुळे ही भाजी उन्हात खाण्यासाठी आपल्याला म्हणजे सगळेजण रेकमेंड करतात, कारण यात पाण्याचं प्रमाण असते आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला उन्हाळ्यात लागतंय, त्यामुळे या भाजीतून आपल्याला पाण्याचं प्रमाण मिळते. आता याच्यावर आपल्याला ताट झाकायचं आहे. किती मिनिटं? एक 5 मिनिटं. ओके. आवडी निवडीनुसार तुम्हाला काय काय पाहिजे कमी असेल तर जास्त? घालू शकताय. पण मी एवढंच घालतोय, जास्त काय घालत नाही. जास्त घातलं म्हणजे भाजी टेस्ट होते असं काही नाहीये, करण्यावर अवलंबून असतंय. तर हे बघू शकताय तुम्ही भाजी आपली. बघू. हे बघा, ह्याच्यात आई पाणी शपथ. अजिबात घातलेलं नाहीये. हे पाणी फक्त वाफेनं झालेलं आहे ह्याच्यात. या भाजीतच आमचंच पाणी असतंय. आमचं जसं हे आटवायचं पाणी, होय, पाणी आटवायचं पूर्ण आटवायचं. तर हा म्हणजे तू हे पाणी दाखवण्यासाठी काढल्यास होय. हा. ओके. तर मंडळी बघा, तुम्हाला असं वाटतं की यात पाणी, पाणी घातलं नाहीये, तर एवढं पाणी सुटलेलं आहे, घातलेलं आहे पाणी. तर हे आता आटवायचं आपल्याला. तर मंडळी, हे तुम्ही बघू शकताय, आपली भाजी झाली आहे तयार. हे बघा, यातलं सगळं पूर्ण पाणी आटलंय. स्वाती, लय भारी भाजी दिसायला ग. होय. बाबा बाबा, खतरनाक. मंडळी, भाजी कशी आहे हे नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कोणती रेसिपी पाहिजे हेही आमच्या मॅडमला सांगा, आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला आता जेवूया आपण. बघा, आमच्या बायकोनं मायासाठी ताट तयार केली. काय काय बघा, हे आपल्याला दररोज अशी आपली बायको करून देत्या, आमटी भाजी. आणि मला तोंडी लावायला मला काहीतरी कायम लागतंय, मग टोमॅटो म्हणा, कांदा म्हणा, कोबी आणि भाकरी, कोशिंबीर मला लागतंय. तर मंडळी, मी आत्ताच भाजी खाऊन बघितली आणि खरोखर एक खवय्या म्हणून मी सांगतो की भाजी अक्षरशः अप्रतिम झाल्या. खरोखर स्वाती, एक नंबर भाजी झाल्या. मी बघितला तर ताट, आणि मला असं काहीतरी तोंडी लावायला लागते, कोबी कांदा वगैरे काहीतरी कायम मला लागते, त्याशिवाय मला जेवण जात नाही. थोडंच खायचं पण शलका माल खायचा, असं आपलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि तुम्ही म्हणणार की हे कोण करत नाही काय, तर तसं काही नाही. आम्ही रेसिपी बरोबर असे थोडे हलके फुलके क्षण दाखवते. आम्ही ही रेसिपी या भाजीमध्ये काय घालतायसा ते पण सांगा बरं का, म्हणजे माझ्या पद्धतीने केलंय, हिच्या पद्धतीने केल्या. तुमच्या पद्धतीने काय वेगळं जर टेस्ट असली तर ती पण सांगा आम्हाला. आपल्याला काय खायलाच आवडते, खायचं जरा शलका माल खायचा. त्यामुळे आम्ही हा, हे बघा आमची 2 कार्टून कशी खात बसल्यात. आवडली बाळ भाजी? मस्त झाल्या है ना? हा, चला मग मंडळी, सगळ्यांना बाय बाय. आणि जेवायला या सगळेजण. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.